शाळेमध्ये नव्यानं भरती होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। कोस्टल रोड वांद्रे सीलिंगचं आज उद्घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मरीन ड्राईव्ह ते वांद्रा अंतर आता 12 मिनिटात कापलं जाणार। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार। मुंबईमध्ये पुनर्विकासाचे रखडलेले 120 प्रकल्प मार्गी लावणार। 2 लाख कुटुंबांना हक्काचं घर मिळणार। 70 वर्षांवरील सगळ्या नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार। 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार। डोळ्यांचा चष्मा उतरवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉप्सवर भारत सरकारची बंदी, चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत कारवाई। नाशिक शहरातील प्रमुख 11 मार्गावरील वाहतूक आजपासून बंद। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधले रस्ते 5 दिवसांसाठी बंद असतील। पुण्यामध्ये लेझरचं साहित्य पुरवणाऱ्या 6 जणांवर गुन्हे दाखल। पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। दहीहंडी गणपती आगमनावेळी लेझरचा वापर, लेझरवर बंदी असतानाही वापर करणाऱ्यांवर कारवाई। नागपुरामध्ये केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन दाखल। नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डामध्ये नव्या वंदे भारतची तांत्रिक तपासणी सुरू। नागपूर सिकंदराबादसह 10 नव्या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार। पुढच्या महिन्यामध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये 100 नव्या बसेस येणार। नोव्हेंबरमध्ये आणखी 300 नव्या लालपरी, अंतिम चाचणी पूर्ण। पीएम ई ड्राईव्हला केंद्राची मंजुरी, ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 11,000 कोटींची योजना। बीएमसी मुंबईमध्ये 100 कोटींचं मच्छी मार्केट उभारणार। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मरोळ फिश मार्केटची पुनर्बांधणी। नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचे 159 रुग्ण आढळले, 15 रुग्णांचा मृत्यू। नागपूरमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव। स्वाईन फ्लूच्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 14 वर। नाशिक शहरातील गर्भपात सेंटर आरोग्य विभागाच्या रडारवर। नाशिकच्या पंडा हॉस्पिटलवरील कारवाईनंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। आरोग्य विभागाकडे नोंदणी न करता दवाखाना सुरू होता। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांची मोठी कारवाई। तब्बल 39 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं। पाहणी दौऱ्याला गैरहजर राहिल्यानं आयुक्तांची कारवाई। गणपती दर्शनासाठी सगळे भाजपचे आमदार आज सागर बंगल्यावर। गणपती दर्शनाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप आमदारांचं विधानसभेसंदर्भात मंथन। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या चिन्हावर 125च्या वर जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य। गृहमंत्री अमित शहा यांच्या विशेष मार्गदर्शनात रणनीती तयार। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा, निवडून येण्याच्या स्थितीत असलेल्या 75 जागांवर विशेष जागांवर लक्ष केंद्रित करणार। 6 प्रमुख नेत्यांना विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे। भंडाराचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी। गाडीच्या बोनेटवर बसून रील बनवला। पडोळेंचा रील व्हायरल। अजित पवार खेड आळंदी विधानसभा दौऱ्यावर। आळंदीमध्ये नगरपरिषदेच्या शाळेचा भूमिपूजन सोहळा ते कडूस दरम्यान 10 ठिकाणी विकास कामांचा लोकार्पण सोहळा। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची वर्षावर महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमनेसामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या शिवसेनेच्या अहवालावर सध्या चर्चा। बारामतीतल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदेंकडे पाहिलं नाही। शिंदे आणि अजित पवारांमध्ये श्रेयवादाची लढाई, वडेट्टीवारांची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।